मित्रांनो नमस्कार. वेलकम टू द सारा ब्लॉग्स. वेलकम टू द सारा ब्लॉग्स. साक्षी माझी बायको आणि आज आम्ही बनवणार आहे विदर्भाचे स्पेशल दाल वडे. आज फादर्स डे आहे. व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होईल, एक वीक लेट. जास्त लेट नाही झालं. आमचं प्रत्येक संडेला व्हिडिओ येणार आहे, तर मग त्या हिशोबाने तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. पण आज फादर्स डे आणि आजच्या दिवशी आम्ही हे सगळे व्हिडिओज बनवतोय. आम्ही इथे काही गोष्टी भिजवून ठेवलेल्या आहेत. बनवता थोडी मस्ती करू, थोडी मज्जा करू. आम्ही कांदे कापतोय आणि डाळ घेतली आम्ही, उडद डाळ, मुगाची डाळ आणि चणा डाळ. ही भिजवून ठेवली होती आम्ही 4 तासासाठी. सॉरी 4 तासासाठी नाही, आम्ही 1.5-2 तासासाठीच भिजवून ठेवली, कारण आम्हाला वेळ नाहीये. माझी बायको पण चिडत नाही माझी. तुम्हाला आवाज येतो कांदे कापलेल्याचा? यायलाच पाहिजे, त्यासाठी तेवढा मोठा आवाज चालू आहे. 1 hour later. आम्ही मित्रांनो थोडे नवीन आहेत ब्लॉग बनवण्यामध्ये, तर कधी कधी आम्ही चूप बसू शकतो. त्यांना मला माहित नाही पुढे काय बोलायचं असतं, पण प्रयत्न आमचे पूर्ण राहतील. आणि तुम्हाला कांदे दाखवू का? मित्रांनो कांदे आहे तिथे. इथे ही डाळ आहे, ही डाळ थोडी ग्राइंड करून देणार. इथे थोडी चणा डाळ आहे, एवढीची डाळ आहे आणि ती आहे मोठं. माझ्या बायकोला म्हणायचं काहीतरी. विचार कर, काय विचारतेस? मला असं वाटतंय थोडं जोरात बोललीस तर. थोडस मोठं भांडे घेतलं पाहिजे का यासाठी? नाही आपण काय होऊ शकतं ना यात. हो, पण नाही पण होऊ शकत ना. रिस्क कशाला घ्यायची? रिस्क घेतली पाहिजे. डर क्या है का जीत. मित्रांनो डरच्या पुढे जीत आहे. लग्न म्हणजे एक डर आहे आणि मी लग्न केलं आहे, त्याच्या पुढे मला जीत आहे. बरोबर. मित्रांनो आम्ही हे नवीन मिक्सर घेतले आहे, तर आम्ही आता ह्या मिक्सर सुरू करून ह्याला ग्राइंड करायचा प्रयत्न करणार आहे. प्लीज कृपया करून. तर मित्रांनो हिने काय केलंय की एक मिक्सरचं भांडं फुल भरलंय. मी म्हटलं थोडं मोठं भांडं घ्या, आपल्याकडे नवीन मिक्सर आहे, अजून भांडे आहेत, पण नाही, तिने फुल भरले ते. आता खालचं जास्तच हे होईल मिक्स आणि वरचं कमी मिक्स होईल. बघा तुम्ही बघा. हे बघा मित्रांनो असं झालंय. तुम्हाला दाखवतो मी. परफेक्ट. ती डाळ पूर्णच करावं लागेल आपल्याला, चणा डाळ. तर आम्ही 4 छोटे कांदे कापले आणि बस एवढंच आठवतंय मला. तेवढंच तेवढंच केलंय. आता बाकीचं आम्ही करू. तुम्हाला सांगतो, घाबरू नका, काही टेंशन नहीं लेने का, आपण है ना. मित्रांनो मी मिरची कापून घेतो आणि कोथिंबीर, आणि त्याचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचा आहे. आणि आत्ता झालं का ते? आत्ता आमची चणा डाळ पण झालेली आहे. ज्यांच्यासाठी करतोय त्यांना आवडली पाहिजे. बस. फादर्स डेच्या फादरला आवडली तर झाली आमची दिवाळी. तसं आमच्या फादर्स सगळंच आवडतं. हा म्हणजे ते छानच म्हणतो, छान. ते काही म्हणत नाही. आमचे फादर इन लॉ नाही, तुमचे फादर इन लॉ. आमचे फादर. एक जोक सांग ना. एक हाती होती आणि एक चिटी होती. हा, तर मग हाती चिटीला काय म्हणते? चुप्पच म्हणे वडे बनवते. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तुला विश्वास नाही का माझ्यावर?
काय म्हटलीस? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? आहेस ना, हा. पण मला तरी बघायचं आहे. म्हणजे तुझा विश्वास नाही ना? मला विश्वास आहे. जिरे घेतलेले आहेत मित्रांनो, माफ कर. तर मी हे ह्याच्यामध्ये लसूण, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं घेतलेलं आहे. आता हे मी ह्याच्यातून काढणार आहे. थोडा आवाज येईल मित्रांनो. परत एकदा सुरू करतो मित्रांनो मिक्सर. 2 hours later. तर मित्रांनो इथे कन्फ्यूज नको हो. हे बघ मी इथे दिसलं. हां, जास्त कन्फ्यूज नाही व्हायचं. तर मित्रांनो आम्ही असं खूप सारा कांदा घेतला आणि त्याचे पेस्ट बनवलं होतं आधी डाळीचं. ते सगळं याच्यामध्ये टाकलं आहे. त्याच्यामध्ये पालक टाकलेत. तुम्हाला दाखवतो मी एक सेकंड. हे बघा त्याच्यात पालक आणि हे टाकलं आहे आणि माझी बायको अजून पालक कापते. ते थोडं कांदा डिसऑर्गनाइज्ड कापून ठेवलेलं आणि याच्यामध्ये नंतर आम्ही बेसन टाकणार. तर मित्रांनो जे मिक्स तुम्हाला मी दाखवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं हळद, तिखट, मीठ अशा सगळ्या गोष्टी आम्ही टाकलेल्या आहेत. कोथिंबीर पण टाकायची आहे याच्यावर. म्हणजे पहिले काय सांगितलं होतं? सॉरी. ये बड़ी अच्छी बात कही आप. पालकाची भाजी धुवून घेतली होती का? ते सगळं टाकल्यानंतर मित्रांनो थोडंसं बेसन पीठ टाकायचं आणि बाकीचे तुम्हाला आम्ही नंतर सांगू कारण की ना पप्पा उठलेत. मित्रांनो आमचं पीठ तयार झालंय आणि तेल पण आम्ही गरम करायला ठेवलं. फक्त याच्यात टाकायचं आणि बनवायचं आणि मज्जा एन्जॉय करायची. अरे मित्रांनो बोलता बोलता राहून गेलं की आम्ही बनवले पुढे. हे बघा एकदम क्रिस्पी, एकदम मस्त आणि टेस्ट थोडी अप्रतिम झाली. आम्हाला वाटलं की ते जाईल. आपल्याकडून वडेच बनत नाही. थोडंसं पातळ झालंय ते. ठीक आहे, पहिल्यांदा बनवलं मी. पण टेस्ट एक नंबर. अप्रतिम टेस्ट. थँक्यू. किती टाकलं आपण बेसन? अर्धा किलो मस्त टाकले. ते कितीच होतं? पॅकेट कितीच होतं? अर्धा किलो होतं, 1 किलो. अर्धा किलो. तू असं विचारलंच नाही ना. आपला प्रॉब्लेम पहिले प्राईसच होता ना. अरे आमचं चुकलं, सॉरी. पहिले आम्हीच टेस्ट करू. कारण की कसं माझ्या पप्पांना असं डायरेक्ट दिलं चांगलं नाही ना. पहिलं आम्ही टेस्ट केली, तर छान वाटलं होतं त्यांना दिलं. गाईस परत विसरलो होतो आम्ही. हे वडे बनलेले आहेत खूप मस्त एकदम आणि ह्याच्यासोबत आम्ही ह्याचे भजे पण बनवले. तर खाऊन सांगणार का कसे होते? खूप गरम आहे. आपण पहिलेच सांगितलंय त्यांना खाऊन कसे झालेत म्हणून. परत एकदा तरी आणि निखिलला पण द्या थोडं. त्याला पण येऊ द्या आपल्या व्हिडिओमध्ये. छान झाले. निखिलला द्या. निखिलला एवढं आवडलं की त्याला डचकात बसला. चटका बसला, डचका बसला. कसे झाले? छान झाले. किती रेटिंग देणार तुम्ही 5 पैकी? हो, आपण रिशूट करू. ठीक आहे, 5 पैकी आपण किती देणार तर 5 म्हणायचं. 5 हा आता मी विचारतो 5 पैकी किती रेट देणार ह्याला? 5. लायक है क्या? हॅलो. हाय. आता वाजले रात्रीचे बापरे. 12:30.
12:30 वाजले आणि आमचा आज दिवस संपलेला आहे. आम्ही खूप थकलेलो आहे. जास्त बाहेर फिरून येऊन मग आता आम्ही जेवण बनवून आता जेवण केलंय. बेसन केलं होतं आम्ही आज. बेसन आणि भात खाल्लाय आज. मस्त एकदम झणझणीत बेसन झालं होतं. थँक्यू आजचा आमच्यासोबत तुम्ही दिवस स्पेंड केला. तुम्ही बघितलं आम्ही काय काय करतो. आणखी एक गोष्ट, थँक्यू ज्यांनी ज्यांनी आमचा व्हिडिओ बघितला, लाईक केला, सबस्क्राईब केलं, त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. खरंच थँक्यू. तुमचा सपोर्ट आम्हाला असंच राहू द्या आणि आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये शेअर करा. आम्ही काय फन करतो, आम्ही कसे राहतो, आम्ही सगळं तुम्हाला सांगू. आणि कट कर एकदा. आम्ही आधीच्या जोकवर असं होतं, कटच्या नंतरचा जो झाला होता तो मला ही म्हणत होती की चष्मा घाल, पण म्हटलं जर चष्मा घातला आता तर तुम्हाला मधून वाटेल ना की काय करतोय हा, म्हणजे असं कसं चष्मा आला एकदम अचानक. तर थँक्यू गाईज. खरंच ज्यांनी आम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये आम्हाला सपोर्ट केला, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, कॉमेंट केलं आणि असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा. आमचे सबस्क्रायबर वाढू द्या, आमचे कमेंट्स वाढू द्या, आमचे लाईक्स वाढू द्या आणि आम्ही असंच तुमच्यासोबत येत राहू. आम्हाला ॲक्च्युली दोघांना खूप झोप आलेली आहे, खूप थकलेलं आहे, पण व्हिडिओ संपवायचा गरजेचा आहे. सो थँक्यू गाईज. गुड नाईट. आणि आम्ही परत दुसरे व्हिडिओज घेऊन तुमच्यासोबत येऊ. ओके, बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. बाय.